विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण मूलभूत वैजिक क्रिया याविषयी माहिती घेत आहोत हे तुम्ही पाहिलंच आहात। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत वैजिक क्रिया यामधील बेरीज हा भाग पाहिला। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये वजाबाकी कशी करावी याविषयी आपण माहिती घेतली, त्यावर मार्गदर्शन घेतले। आज आपण पाहणार आहोत मूलभूत वैजिक क्रिया यामधील तिसरा भाग आणि तो आहे गुणाकार। गुणाकार केव्हा करतात? तर ज्यावेळी एकावरून अनेकाची किंमत आपल्याला शोधायची असते त्यावेळी गुणाकाराची क्रिया केली जाते। मग गुणाकार करण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? तर गुणाकार करता येण्यासाठी प्रथम आपल्याला पाढे येणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी पाढे पाठांतर केले पाहिजे। तुम्हाला पाढे तयार करता येतात, पण पाढे तयार करता येण्यासाठी 2 ते 9 चे पाढे पाठ असणे खूप आवश्यक आहे। जर तुम्हाला 2 ते 9 चे पाढे पाठ असतील, म्हणजे 2 ते 9 चे पाढे पाठ असतील, तर तुम्ही कितीचाही पाढा तयार करू शकता आणि गुणाकाराची क्रिया सुद्धा सहज करू शकता। चला तर मग पाहूया गुणाकाराचे पहिले उदाहरण। गुणाकारामध्ये दिलेल्या संख्येची आपल्याला पट शोधायची असते, म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट हे आपण जसे म्हणतो तसे दिलेल्या संख्येला दिलेल्या गुणकाने गुणणे म्हणजे जे उत्तर आपल्याला मिळेल त्याला आपण गुणाकार असे म्हणतो। पहा पहिले उदाहरण आहे 435 गुणिले 571। या ठिकाणी आपण या उदाहरणाची मांडणी करून घेतली। 435 गुणिले 571 यामध्ये तुम्हाला माहित हवं की 435 हा गुण्य आहे आणि 571 याला गुणक म्हणतात। म्हणजे ज्या संख्येला आपण गुणणार आहोत ती संख्या गुण्य आहे, तर ज्या संख्येने आपण गुणतो ती संख्या गुणक आहे। येथे 435 हा गुण्य आहे, तर 571 हा गुणक आहे। आता आपल्याला या दोघांचा गुणाकार करून उत्तर शोधायचे आहे। जे उत्तर आपल्याला मिळेल त्यालाच आपण म्हणणार आहोत गुणाकार। गुणाकाराची क्रिया कशी करायची? तर आताच मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला 2 ते 9 चे पाढे आले पाहिजे। प्रथम आपण येथे 571 ने 435 ला गुणूया। यापूर्वी तुम्ही एक अंकी संख्येने गुणायला शिकलाच आहात। पहा कसे ते। हेच उदाहरण आपण घेऊया। 435 ला आपण प्रथम 1 ने गुणूया। गुणाकाराची क्रिया करत असताना एकक स्थानच्या अंकाकडून गुणायला सुरुवात करायची आहे। म्हणजे 571 हा गुणक आहे, याच्यात मध्ये एकक स्थानी 1 आहे, म्हणून आपण 1 ने प्रथम इथे गुण्याच्या जागी असणाऱ्या एकक स्थानच्या अंकाला गुणणार आहोत। कोणत्याही संख्येला 1 ने जर गुणले तर उत्तर तीच संख्या येते हे तुम्हाला माहितच आहे। मग आता आपण एकक स्थानी असणाऱ्या 1 ने 435 ला गुणूया। पहा 1 ने 5 ला आपण गुणलो तर उत्तर किती मिळते? 1 गुणिले 5 एकी 5 5। 1 ने 3 ला गुणलो तर 1 गुणिले 3 3 उत्तर मिळतं, आणि 1 ने 4 ला गुणलो तर उत्तर किती येतं? 4। असे एकंकी संख्येने कितीही मोठ्या संख्येला आपण सहज करू शकतो। आता आपल्याला 435 याच संख्येला पहा दुसऱ्या स्टेप मध्ये कितीने गुणायचे आहे? तर आता 1 ने गुणलो तर आता दशक स्थानच्या 7 ने गुणायचे आहे, म्हणून मी लिहिले 7। पण दशक स्थानचा जो 7 आहे म्हणजे ते किती आहे? 7 दशक आहे। मग 7 दशक म्हणजेच किती? तर 7 दशक म्हणजे 70। हे सुरुवातीपासूनच आपण शिकत आलेलो आहोत की एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान यांच्या स्थानिक किमती किती असतात। आता या ठिकाणी 1 हा एकक स्थानी आहे, तर 7 हा दशक स्थानी आहे। एकक स्थानच्या 1 ची किंमत 1च राहते, म्हणून आपण 1 ने गुणलो। आता दशक स्थानचा 7 घेतला तर 7 दशक म्हणजे किती? 70। म्हणजे इथे 435 ला आपल्याला 7 ने गुणायचे नाही तर 70 ने गुणायचे आहे। कारण का? तर 7 हा दशक स्थानी आहे। आता इथे पहा काय करायचे, इथे एका अंकाने गुणलो, आता इथे 2 अंकी संख्या तयार झाली। इथे दशकाचा हा जो 0 आहे ना, तो आधी इथे 0 लिहून घेऊया, किंवा शून्याने कोणत्याही संख्येला
तुम्हाला माहित आहे. त्यामुळे या शून्याने तुम्ही 5 3 4 ला जरी गुणलात तरी उत्तर शून्यच मिळेल. त्याला आपण दशकाचं शून्य म्हणतो, तो इथे आपण लिहून घेतला. आता कितीने गुणायचे? 7 ने एकक स्थानला प्रथम गुणायचे. 7 5 35 हे तुम्हाला माहितच आहे. पाठ असणे खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला तोंडी गुणाकार येईल. 7 5 35 या 35 मधील हा जो 5 आहे तो इथे आपण लिहिला आणि हा 3 जो आहे दशक स्थानचा तो इथे हातच्याला लिहिला. आता 7 ने 3 ला गुणूया. 7 त्रिक 21, 21 मधील 3 मिळवले तर संख्या तयार होते 24. 24 मधील हा जो 4 आहे तो 4 इथे आपण लिहिणार आहोत आणि इथे असणारा 2 इथे पुढच्या घरामध्ये हातच्या म्हणून देणार आहोत. आता 7 ने 4 ला गुणूया. 7 चौक 28, 28 मध्ये हे 2 मिळवले संख्या झाली 30. 30 मधील इथे आता पुढे गुणण्यासाठी कोणताही अंक नाही, म्हणजे ती गुणाकाराची क्रिया संपलेली आहे, म्हणून ही 30 ही संख्या जी आपल्याला उत्तरात मिळाली ती आहे तशी आपण इथे काय उत्तर मिळाले पहा 30,450. ती संख्या आता आपण इथे लिहिणार आहोत. पहा त्यानंतर इथे आपल्याला पुढची क्रिया करावी लागेल. कोणती आहे पहा आता पुढची क्रिया? 435 या संख्येला आपल्याला 5 ने गुणायचे आहे. पण 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे हे प्रथम ठरवा. पहा एकक, दशक आणि शतक. 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे? शतक स्थानी आहे. शतक बरोबर 500, कारण 1 शतक बरोबर 100 असतात. मग आता इथे आपण 5 ने गुणणार नाही आहोत, तर 5 शतकांनी गुणतोय म्हणून इथे येणार 500. आता 500 ने गुणत असताना 500 मध्ये एकक आणि दशक स्थानी 2 शून्य आहेत म्हणून इथे आपण 2 शून्य घेतल्या. आता आपण 5 ने एकक स्थानच्या 5 ला गुणूया. 5 5 25, 25 मधील हे 5 आपण इथे लिहिले आणि इथे असणारा हा 2 जो आहे तो इथे हातच्याला दिला. एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे हातच्या दिला. आता पहा 5 ने 3 ला गुणा. 5 3 15, 15 ने 2 17, 17 मधील 7 इथेच लिहिला आणि 1 जो आहे तो पुन्हा इथे हातच्याला दिला. आता 5 ने कितीला गुणणार? 4 ने गुणायचे. 5 चौक 20, 20 आणि हा 1 21. इथे 21 लिहिलं कारण आता इथे पुढे गुणण्यासाठी कोणतीही संख्या नाही. अशा पद्धतीने एकक स्थानचा 1, दशक स्थानचे 7 आणि शतक स्थानचे 5 यांनी आपली इथे गुणन गुणाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. आता काय करायचे तर क्रमाने ज्या ज्या संख्यांनी आपण गुणलो ते आलेले उत्तर इथे लिहायचे. पहा पहिल्यांदा एकक स्थानने आपण गुणलो तर त्याचे उत्तर आपल्याला मिळाले 435. आपण इथे लिहिलो 1 एककने गुणून. त्यानंतर उत्तर किती मिळाले पहा 7 दशकने गुणल्यानंतर 30,450. आता आपण इथे लिहूया पहा 30,450. एकक खाली एकक संख्या, दशक खाली दशक, शतक खाली शतक. इथे आपण कितीने गुणलो? 7 दशकने गुणून हे आपल्याला उत्तर मिळालेले आहे. आता पहा त्यानंतर आपण गुणलो 5 शतकने. त्याचे उत्तर आपल्याला काय मिळालेले आहे तर 2,17,500. ते उत्तर आपण इथे लिहिले 2,17,500. कितीने गुणलो पहा 5 शतकने गुणून ते उत्तर आपल्याला मिळालेले आहे. आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. नेहमी करतो तशीच बेरीज करायची. 5 0 5, 5 असेल 3 आणि 5 8, 4 मध्ये 4 मिळवले 8, 8 मध्ये 5 मिळवले 13 शी 3. हातच्याला 1 इथे खाली द्या हातच्या. 0 आणि 7 7, 7 मध्ये हातच्या 1 मिळवला 8, 3 आणि 1 4 आणि हे आहे 2. अशा पद्धतीने 435 गुणिले 517 याचे उत्तर आपल्याला मिळाले 2,48,385. या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या की संख्या कितीही मोठी असू दे, संख्येतील एकक स्थान,
शतक स्थान यांनी गुणत असताना त्यांच्या जागी दशकाचा शून्य किंवा शतकाची शून्य अशी जर आपण मांडणी व्यवस्थित केली तर आपल्याला गुणाकाराची क्रिया अचूक करता येते. चला आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. हे उदाहरण घेतले 327 गुणिले 92. यामध्ये तुमच्या लक्षात आलेच असेल की 327 हा या उदाहरणामध्ये काय आहे, गुण्य आहे आणि आपण गुणणार कितीने आहोत, 92 या संख्येने. तर 92 हा या ठिकाणी काय आहे, गुणक आहे. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच आपण पुन्हा सगळी मांडणी न करता इथे आपण आता डायरेक्ट गुणाकार करूया. पहा, प्रथम कशाने गुणायचे, तर एकक स्थानी असणाऱ्या 2 ने 327 या संख्येला गुणायचे. 2 ने एकक स्थानच्या 7 ला प्रथम गुणूया. पहा किती येतो गुणाकार, 2 7 14, 4 4, 1. त्यानंतर 2 ने 2 ला गुणा, 2 2 4, 1 5. आता इथे काही हच्चा आलेला नाही कारण 2 2 4 आणि 1 5 अशी संख्या मिळाली. 2 ने आता 3 ने गुणा, 2 2 ते 2 आणि 2 3 6. इथे उत्तर मिळाले आपल्याला 6. इथे 2 एककाने 327 ला गुणून झालेले आहे. आता आपल्याला कशाला गुणायचे आहे, तर 9 ने 327 ला गुणायचे आहे. पण ही 9 ही संख्या कुठे आहे, पहा 9 ही संख्या आहे दशक स्थानी. मग 9 दशक म्हणजे किती, 90. 9 दशक म्हणजे किती, 90. तर 90 मधील हा दशकाचा जो शून्य आहे तो इथे आधी 4 च्या खाली लिहून घ्यायचा, म्हणजे उत्तर आपले अजिबात चुकत नाही. तुम्ही हा शून्य लिहिला विसरता आणि मग उत्तर चुकतं. 9 हा दशक स्थानी आहे म्हणून इथे आपण शून्य दिला. किंवा दुसरी सोपी पद्धत लक्षात ठेवा, 9 वर किती अंक आहेत, एकच अंक आहे म्हणून इथे 1 शून्य. आता 9 ने 327 ला गुणूया. प्रथम एकक स्थानच्या 7 ला गुणूया. 9 7 63. 63 मधील हा जो 3 आहे तो आपण इथे लिहिला. राहिले किती, 6. तो इथे वर हच्चा लागला. इथे हच्चाला आपण 6 दिलो किंवा बाजूला तुम्ही असे लिहून ठेवला तरी सुद्धा चालते. लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा. आता 9 ने दशक स्थानच्या 2 ला गुणू. 9 2 18. 18 मध्ये हे 6 मिळवा. तुम्ही इथे हच्चाला आपण 6 दिलोय. 18 मध्ये 6 मिळवा. किती येतात, 24 येतात. 24 मधील हा जो 4 आहे तो 4 इथे लिहा आणि राहिलेले जे 2 आहेत ते 2 हच्चा लागले. आता 9 ने 3 ला गुणा. 9 3 27. 27 आणि 2 29. इथे पुढे गुणायला कोणताही अंक नाही म्हणून 29 ही बेरीज आपण इथे घेतली. आता पहा यांची बेरीज करूया. किती उत्तर येते पहा. इथे आपण समोर लिहूया की कितीने गुणलो, 9 दशकने आपण इथे गुणलेलो आहोत. असं प्रत्येक वेळी उदाहरणामध्ये लिहायची गरज नाही, तुम्हाला समजावे म्हणून मी फक्त आता इथे मांडणी केलेली आहे. आता पहा यांची बेरीज आपण करूया. 4 आणि 0 4. 5 मध्ये 3 मिळविले तर आले 8. 6 मध्ये 4 मिळविले, बेरीज आली 10. हच्चाला 1 इथे दिला. 9 आणि 1 10. पुन्हा हच्चाला 1 दिला. 2 आणि 1 3. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळाले 30,084. जे उत्तर आपल्याला मिळाले त्यालाच आपण काय म्हणतो, गुणाकार असे म्हणतो. लक्षात आलेच असेल तुमच्या. चला आता मग पुढील उदाहरण पाहूया. हे उदाहरण पहा, 807 गुणिले 192. करूया गुणाकार. आपला गुण्य आहे 807 आणि गुणक आहे 192. कशाने गुणणारा तुम्ही, अगदी बरोबर आहे, 2 एककने 807 ला गुणायचे आहे. आता मी इथे गुण्य गुणक असे काही लिहिणार नाही, ते तुम्ही आता लक्षात ठेवायचे आहे. 2 7 14. 14 मधील आपण 4 इथे लिहिला, 1 जो राहिला तो हच्चाला दिला. तुम्हाला सांगितलेले आहे हच्च्यावर द्या किंवा बाजूला लिहा किंवा मनामध्ये धरा, सगळे चालेल. आता 2 ने 0 ला गुणायचे. तुम्हाला नियम माहितच
आहे, जसे एकने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते, तसे शून्याला कोणत्याही संख्येने जर आपण गुणलो तर उत्तर हे शून्यच येते. लक्षात ठेवा, शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तर उत्तर शून्य येते. म्हणून 2 ने शून्याला गुणलो तर उत्तर किती येणार? शून्यच येणार. पण इथे ह्याच्याचा 1 आहे, तो त्याच्यामध्ये मिळविला तर उत्तर किती आले? 1 येईल. म्हणून इथे आपण 1 लिहूया. आता पहा, 2 ने शून्याला गुणून झाल्यानंतर 2 ने 8 ला गुणूया. बेटी 16, इथे लिहिले 16. आता 2 एककने इथे गुणून क्रिया पूर्ण झालेली आहे. आता आपण काय करूया? दशकने गुणूया. किती दशक आहे? तर 9 दशक आहे. आता तुमच्या लक्षात आलेच असेल 9 दशक म्हणजे किती? 90. 90 मधला हा शून्य येथे लिहायचा, विसरायचं नाही. हा शून्य इथे आपण लिहिला. आता 9 ने 7 ला गुणूया. 9 7 63. 63 मधील 3 इथे लिहिला, हातच्याला 6 दिला. 63 मधील 3 इथे लिहिला, हातच्याला 6 दिला. डोक्यावर सुद्धा हातच्या लिहू शकता तुम्ही. आता 9 ने शून्याला किती येणार बरे उत्तर? अगदी बरोबर आहे, शून्याला गुणतोय त्यामुळे उत्तर हे शून्यच राहील. आणि 0 आणि त्या हातच्याला दिलेले 6 यांची बेरीज किती येते? 6च येते. आता 9 ने 8 ला गुणूया. 9 8 72, किती लिहिले? 72. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. संपली का पहा गुणाकाराची क्रिया? नाही, अजून इथे पुढे एक अंक आहे 1. एक शतक आहे, त्याला आपल्याला गुणावं लागेल. मग 1 शतक म्हणजे किती? तर 1 शतक म्हणजे 100. 100 मध्ये किती शून्य येतात? 2 शून्य येतात. हे एकक स्थानचं शून्य आणि हे दशक स्थानचं शून्य. ते आधी लेखन करून घेते. किंवा एकावर किती अंक आहेत? 1 आणि 2, इथे 2 शून्य. आता 1 ने गुणूया. काय येईल बरे उत्तर? 1 ने कोणत्याही संख्येला गुणलो तर उत्तर तीच संख्या येते. म्हणून 1 ने 7 ला गुणलो उत्तर 7च येईल. 1 ने शून्याला गुणलो उत्तर 0 येईल. आणि 1 ने 8 ला गुणलो तर उत्तर किती येते? 8 येते. आता यांची आपण बेरीज करूया. पहा बेरीज, एकक स्थानापासून सुरुवात करूया. 4 अधिक 0 अधिक 0 उत्तर किती येतं? पहा 4. 1 मध्ये 3 मिळविले 4. 4 अधिक 0 4. 6 मध्ये 6 मिळविले 12. 12 मध्ये 7 मिळविले 19. 19 अशी 9, हातच्याला आला 1. आता यांची बेरीज केली. 1 आणि 2 3 आणि हातच्याचा 1 4. आता इथे पहा 7 आणि 8 15. इथे बेरीज पूर्ण झाली. उत्तर मिळाले 1,54,944. यालाच आपण काय म्हणतो? 807 गुणिले 192 यांचा गुणाकार. जे उत्तर मिळते तो असतो गुणाकार. या पद्धतीने एक अंकी संख्येपासून कितीही मोठ्या संख्येपर्यंत जरी गुणाकाराची उदाहरणे तुम्हाला दिली तरी ती सोडवता आली पाहिजेत. त्यासाठी 2 ते 9 चा पाढा तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक शाब्दिक उदाहरण पाहूया. उदाहरण पहा काय आहे? एका संगणकाची किंमत 27,540 रुपये आहे. तर अशा 20 संगणकांची किंमत किती? या ठिकाणी एकावरून अनेकाची किंमत आपल्याला शोधायची आहे. म्हणजे एका संगणकाची किंमत दिलेली आहे. किती दिली पहा, इथे आपण लिहून घेऊया माहिती. एका संगणकाची किंमत बरोबर रुपये 27,540. यावरून आपल्याला एका संगणकाच्या किमतीवरून आपल्याला किती संगणकांची किंमत शोधायची? 20 संगणकांची किंमत शोधायची आहे. म्हणून 20 संगणकांची किंमत बरोबर काय करावे लागेल पहा बरे. तर या ठिकाणी एका संगणकावरून अनेक संगणकांची किंमत शोधायची असल्यामुळे आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. म्हणून 27,540 या एका संगणकाच्या किमतीला एकूण संगणक किती घ्यायचे आहेत
त्यांनी गुणले, म्हणजे 20 ने गुणले. आता आपण गुणाकाराची क्रिया करूया. आपण मगाशी पाहिल्या पद्धतीने उदाहरणाची मांडणी करूया. 27,540 गुणिले 20. प्रथम कशाने गुणायचे पहा. लक्षात आलेच असेल तुमच्या की एकक स्थानच्या शून्याने आपण गुणणार आहोत. त्यापूर्वी ही 27,540 ही काय आहे, तर एका संगणकाची किंमत आहे. हे आपण मानून घेऊया. आणि 20 ही काय आहे, तर एकूण संगणक आहे. म्हणजे इथे एका संगणकाची किंमत हा गुण्य झाला तर 20 हा गुणक झाला. आता 20 मधील कशाने गुणायचे सांगा बरे. तर 20 मधील 0 या एकक स्थानच्या अंकाने प्रथम गुणूया. ज्यांना 20 चा पाढा येतो त्यांनी डायरेक्ट 20 चा पाढा म्हणून गुणलाच तरी सुद्धा चालेल. पण मी तुम्हाला सांगितले की 2 ते 9 चे पाढे पाठ असतील तर तुम्ही सहज गुणाकाराची क्रिया करू शकता. म्हणून मी येथे तुम्हाला एक एक अंकानेच गुणायला शिकविणार आहे. एकक स्थानी 0 आहे. या शून्याने येथील एकक स्थानच्या शून्याला गुणू तर उत्तर किती येईल, 0च येईल. आता या शून्याने एकक स्थानच्या शून्याने 4 5 7 2 असे क्रमाक्रमाने तुम्ही गुणत गेलात तर उत्तर किती मिळेल. लक्षात आलेच असेल तुमच्या की शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर किती येते, 0च येते. त्यामुळे शून्याने 4 ला गुणलं 0 उत्तर मिळाले. शून्याने 5 ला गुणलं उत्तर 0 येईल. शून्याने 7 ला गुणलं उत्तर 0च येईल. आणि शून्याने 2 ला गुणल्यानंतर सुद्धा उत्तर 0च येईल. आता एकक स्थानच्या शून्याने गुणून झालेले आहे. आता आपण दशक स्थानच्या 2 ने गुणूया. मग 2 दशक म्हणजे किती, 2 दशक म्हणजे 20. तर 20 मधील हा जो दशकाचा शून्य आहे तो इथे आपण प्रथम लिहून घेतला. आता कितीने गुणायचे, 2 ने गुणायचे. पहा 2 शून्य 0, त्यानंतर 2 चौक 8, 2 पंचे 10, 10 मधील 0 लिहिला, अच्च्याला 1 दिला. 2 साती 14, 14 आणि 1 15, 15 शी 5, अच्च्याला 1. 2 दोन्ही 4, 4 आणि 1 5. आता यांची करूया बेरीज. पहा बेरीज किती येते ते. शून्यामध्ये 0 मिळवले 0, पुन्हा 0 अधिक 0 0, शून्यामध्ये 8 मिळवले राहिले 8, शून्यामध्ये 0 मिळवले 0, 0 आणि 5 5 आणि काय 5. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळाले 5,50,800 रुपये. हे काय झाले तर ही आहे 20 संगणकांची किंमत. म्हणून आता आपण इथे शेवटी लिहूया 20 संगणकांची किंमत बरोबर रुपये 5,50,800. मिळालेल्या उत्तराला आपण चौकोन करणार आहोत. पहा दुसरे उदाहरण आहे. एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागते तर 5 शर्टसाठी किती कापड लागेल. या उदाहरणामध्ये आपण 20 संगणकांची किंमत शोधली कारण एकावरून अनेकाची किंमत शोधायची होती. येथे सुद्धा पहा एका शर्ट वरून आपल्याला 5 शर्ट साठी किती कापड लागते हे शोधायचे आहे. म्हणजेच एकावरून अनेकाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला गुणाकाराचीच क्रिया करावी लागते, हे तुमच्या लक्षात येईल. मग आता आपण या उदाहरणाची मांडणी कशी करायची. तर या उदाहरण आपण सर्च केलं पण या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर अशी 2 एकके दिलेली आहेत. येथे फक्त रुपये असे एकक होते तर या उदाहरणामध्ये मीटर आणि सेंटीमीटर असे 2 एकक आहेत. मग यांचा गुणाकार कसा करायचा. तर कालमापन या पाठामध्ये आपण मापनावरील उदाहरणांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा असतो याविषयी माहिती घेतलेलीच आहे. चला तर मग पुन्हा आपण या उदाहरणाची एकदा उजळणी करतोय. प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. एका शर्ट साठी लागणारे कापड बरोबर
2 मीटर 50 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलेले आहे पहा, 5 शर्ट साठी किती कापड विचारलेले आहे, म्हणून 5 शर्ट साठी लागणारे कापड बरोबर काय करावे लागेल पहा, 2 मीटर 50 सेंटीमीटर याला 5 ने गुणावे लागेल, गुणिले 5 करावे लागेल. आता मांडणी कशी करायची पहा, प्रथम आपण मीटर आणि सेंटीमीटर असे 2 रकाने तयार करून घेतले. याच्यामध्ये आपण दिलेली उदाहरण लिहून घेऊया. 2 मीटर 50 सेंटीमीटर. आपल्याला विचारलेले आहे 5 शर्ट साठी किती कापड लागेल, गुणिले 5 असे आपण करून घेतले. आता आपण यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया करूया. पहा उत्तर काय मिळते, 5 ने 0 ला गुणलो, जसं आपण इथे गुणाकार केला त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा गुणाकार करायचा आहे. 5 ने 0 ला गुणलो, उत्तर येईल 0. 5 ने 5 ला गुणलो, 5 5 25. इथेच 25 लिहायचे, कारण आपण सेंटीमीटरच्या घरामध्ये फक्त गुणाकाराची क्रिया केली, मीटर मध्ये गुणाकाराची क्रिया करत नाही आहोत. सेंटीमीटर इथे गुणाकाराची क्रिया सेंटीमीटरच्या घरामध्ये संपते, म्हणून आहे तसे इथे आपण लिहिलो. 5 ने 0 आणि 5 5 25. इथे सेंटीमीटरचा गुणाकार संपलेला आहे. आता आपण मीटरला सुद्धा 5 ने गुणणार आहोत, कारण 5 शर्ट साठी लागणारे कापड विचारले. 5 दोन्ही 10. आपल्याला उत्तर किती मिळाले पहा, 10 मीटर 250 सेंटीमीटर. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की 1 मीटर बरोबर किती असतात, 100 सेंटीमीटर असतात. मग इथे उत्तर किती मिळाले, 250 सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला मिळाले. मग 250 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आणि किती सेंटीमीटर हे रूपांतर तुम्हाला करता आले पाहिजे. एका मीटर मध्ये जर 100 असतील, एका मीटर मध्ये जर 100 सेंटीमीटर असतील, तर 250 सेंटीमीटर मध्ये किती मीटर असतील पहा, 200 अधिक 50 अशी आपण त्याची तोड केली. तर 200 म्हणजे किती, 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर आहे तसेच राहतील. मग आपल्याला याचे उत्तर कसे मिळते पहा, हे 2 जे आहेत त्या 2 ला आपण गोल केलो आणि हा 2 आपण याच्यामध्ये मिळवला. तर इथे उत्तर किती आले, 12 आणि इथे शिल्लक किती राहिले, 50. या 2 ला का गोल केलो लक्षात आले का पहा, इथे 2 मीटर पूर्ण झाले, म्हणून हे 2 मीटर आपण इकडे मीटरच्या घरामध्ये घेतले आणि 50 शिल्लक राहिले ते तसेच राहिले. मग आपल्याला 5 शर्ट साठी लागणारे कापड मिळाले 12 मीटर 50 सेंटीमीटर. इथे आपण शेवटी उत्तर लिहिणार आहोत, 5 शर्ट साठी 12 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागेल. आणि या मिळालेल्या उत्तराला आपण असं चोखून करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला शाब्दिक उदाहरणांमध्ये एकावरून अनेकाची किंमत काढायला सांगितली जाईल. ती सांगत असताना तुम्हाला वाहनांची संख्या दिली जाईल, संगणकाची संख्या देतील, रोपांची संख्या देतील, किंवा कालमापनावर आधारित म्हटलात तर इथे आपण मीटर हे युनिट वापरलेले आहे. त्याच पद्धतीने लिटर, किलोग्रॅम, ग्रॅम यासारख्या एककांचा वापर करून एकावरून अनेकाची किंमत शोधायला सांगितली जाईल. ती तुम्ही गुणाकार ही क्रिया वापरून शोधायची आहे. चला तर मग या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही अशा पद्धतीची तुमच्या पाठ्यपुस्तकातील गुणाकार या पाठावरील उदाहरणे आणि कालमापन या पाठातील गुणाकाराची उदाहरणे शोधून सोडवायची आहे.